आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे. पंतप्रधानांनी आता शरद पवार यांना ऑफर दिलेली आहे. कशा प्रकारे बघता तुम्ही त्यांच्या वक्तव्याकडे? काही नाही, घाबरलेले आहेत ते. हे घाबरलेल्याच्या स्थितीमध्ये सत्तेच्या बाहेर जाण्याच्या भीतीमुळे नरेंद्र मोदीजी या पद्धतीचं ऑफर देतात. आणि उद्धव ठाकरे आता शरद पवार, काही अर्थ राहणार नाही. कारण की महाविकास आघाडी मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या बाजूनी जनतेचा कौल आहे आणि त्याच्यामुळे मोदींच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. जर शरद पवारांना मोदी अशी ऑफर देत असेल तर अजित पवारांचं काय होईल मग? बघा, मी मागच्या वेळेस सांगितलं की जसं नरेंद्र मोदीजींनी अग्निवीर योजना मिलिटरी आणली तशी योजना त्यांनी राजकीय पण आणून ठेवलेली आहे. ते अग्निवीर मी मागच्या काळातच सांगितलं की अग्निवीर कोण कोण होणार आहे. 4 जूनच्या नंतर हे अग्निवीर आपल्याला पाहायला मिळते. शरद पवारांनी 2 दिवसाआधी वक्तव्य केलं की अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेससोबत येऊ इच्छितात, तसं होऊ शकतं. आणि आता पंतप्रधानाचं हे वक्तव्य काँग्रेस बरोबर येणार ते म्हणून त्यांच्याकडे जाऊ नका, आमच्याकडे या, असा जुमला त्यांनी फेकलेला आहे. तुम्हाला असं की जसे निवडणुकीचे टप्पे पुढे जात आहे कुठेतरी भाजपला पराभवाची भीती दिसत? बिलकुल पराभव झालाच आहे. 150च्या वर त्यांची जागा येणार नाही, त्यामुळे पराभव निश्चित आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्याने पंतप्रधान सभांची संख्या वाढत आहे. मागच्या वेळेस 14 सभा होत्या, आता 29 सभा होतात. तर किती घाबरलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला ते दिसते. तरी होते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.